2.25 लाखाचा ओला गांजा जप्त। ओला गांजाची खरेदी करून त्याची चोरट्या पद्धतीने विक्री करण्यापूर्वीच सोनगीर पोलिसांनी सापळा लावून 2,22,120 रुपयांचा गांजा जप्त केलाय। या प्रकरणी पिकअप वाहनासह 10,36,120 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। या प्रकरणी दोघांना अटक केली आहे। मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरपूर कडून धुळ्याच्या दिशेने एक पिकअप वाहन जाणार असून त्यात ओला गांजा सदृश पदार्थ असल्याची गोपनीय माहिती निरीक्षक सचिन कापडनीस यांना मिळाली। माहिती मिळताच बुधवारी रात्री सोनगीर पोलिसांनी ही सापळा लावला। MH15 GV या 4912 क्रमांकाचं पिकअप वाहन येताच ती अडवण्यात आली। चालकाकडे विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरं मिळाल्याने पोलिसांचा संशय अधिकच दाट झाला। वाहनासह चालक आणि सोबतचा एक जण यांना ताब्यात घेण्यात आले। वाहनाची तपासणी केली असता त्यात ओलसर हिरवट रंगाचा गांजा प्लास्टिकच्या गोण्यामध्ये आढळून आला। त्याची मोजणी केली असता 2,22,120 रुपये इतकी त्याची किंमत निघाली। या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल पंकज चौधरी यांनी गुरुवारी रात्री 8:15 वाजता सोनगीर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। त्यानुसार विजय अनिल पवार वयवर्ष 34 राहणार सातपूर नाशिक आणि अजगर हुसेन खान वयवर्ष 48 राहणार बंगळूर कर्नाटक या दोघांना अटक करण्यात आली आहे। त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल घटनेचा तपास करत आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.